एखादी सवय लावण्याआधी आपण म्हणतो, की "हो, आता मी सुरुवात करणार आहे." नव्या डाएटसाठी, लवकर जेवण्यासाठी, लवकर झोपण्यासाठी, लवकर उठण्यासाठी. 2 दिवसांनी सगळा उत्साह निघून जातो आणि आपण बहाणे देऊ लागतो. आपण स्वतःला सांगू लागतो, "करूया, हळू करूया. जरा गॅप घेऊया, जरा टप्प्याटप्प्याने करूया. नवीन सवयी अशा लगेच थोडी ना लागतात. जरा वेळ द्यावा लागतो." आणि असं म्हणत स्वतःला दिलेलं वचन मागे पडतं. आपण आपल्या शब्दांचा मान ठेवत नाही. आपण खूप सहजपणे स्वतःला बहाणे देतो आणि स्वतःच्या मनाला समजावू लागतो, की असं पटकन थोडीच सगळं होतं. अनेक गोष्टी आपण मान्य करत नाही, एक्सप्लेनेशन देत राहतो. आणि जोपर्यंत आपण स्वतःच्या चुका मान्य करणार नाही आहोत, आपण त्या सुधारणार नाही आहोत, त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणार नाही आहोत, तोपर्यंत आपला आत्मविश्वास कमी पडणार आहे आणि आपल्यातली भीतीही वाढत जाणार आहे. कारण आपण स्वतःला आत्मविश्वास कसा देऊ शकणार आहोत, जर आपण एकही सवय, एकही दिवस पाळू शकत नाही आहोत किंवा एकही महिना पाळू शकत नाही आहोत. तर स्वतःवर विश्वास ठेवणं जडच जाणार आहे. कारण इथं आपल्याला असं वाटतंय, की आपण काहीच करू शकत नाही आहोत. सगळंच बिघडलेलं आहे. जर आपण चुका मान्य केल्या नाहीत, तर त्या आपण सुधारू शकत नाही. त्यामुळं एखादी नवीन सवय लावण्यासाठी आधी आपण कुठं चुकतोय, हे मान्य करणं, जेन्युइनली मान्य करणं खूप गरजेचं आहे. आपण जे करू शकतो ना, तेच बोलूयात. जे आपल्याकडून नाही होऊ शकत, ते नको बोलूयात, नको ठरवूयात. ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ती गोष्ट करण्यात यशस्वी होतो, अगदी मग ती लहानातली लहान गोष्ट का असेना, तेव्हा आपण करू शकतो हा सिग्नल आपल्याला मिळतो आणि स्वतःवरचा विश्वास वाढायला लागतो. सातत्य ठेवायला कळू लागतं, जमू लागतं. जीवनावर प्रेम करूयात, आपल्या शरीरावरती, आपल्या कामावरती, आपल्या घरावरती, जिथे आपण राहतोय तिथल्या आजूबाजूच्या परिसरावरती, निसर्गावरती ज्यावेळेला आपण प्रेम करतो, भरभरून जगू लागतो, त्यावेळेला आपल्या समोर फक्त एकच गोष्ट असते, की मला स्वतःला बेस्ट बनवायचं आहे आणि त्यासाठी जे करणं मला शक्य आहे, ते सगळं मी करणार आहे. हा अट्टहासच आपला असतो. म्हणून भरभरून जगणं खूप जास्त गरजेचं आहे. सतत भीतीमध्ये किंवा सतत कमी आत्मविश्वासामध्ये जगत असताना आपण स्वतःचं तर आयुष्य वाया घालवतच असतो, पण त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींवरती सुद्धा त्याचा खूप जास्त परिणाम होतो. आणि म्हणून आपण स्वतः खंबीर असणं, फर्म असणं, आपल्या सवयींबद्दल फर्म असणं, अवेअर असणं खूप गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्या सवयी काय आहेत आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे? ते वातावरण आपल्या प्रगतीसाठी योग्य आहे का? आणि जर ते नसेल, तर तिथं आपल्याला कसं टिकून राहता येईल? त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? कारण बऱ्याचदा असं होतं, की एखादी सवय आपण स्वतःला लावायला घेतो आणि मग तिथे आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावरती इतका वाईट परिणाम होतो, की मग आपल्याला वाईट वाटतं, रडायला येतं, आपल्यातली सगळी क्रिएटिव्हिटी निघून जाते किंवा एखादं काम करण्याची आपली इच्छा असते ती इच्छा मरून जाते. इतका आपल्याला त्रास व्हायला लागतो. कारण त्यातून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला माहितीच नसतं. आपल्या भावनांवरती परिणाम करून न घेता तिथं उभा कसं राहायचं असतं हे आपल्याला माहिती नसतं. आणि ह्यातच आपलं अख्खं आयुष्य कसं संपून जातं, कसं निघून जातं आपल्याला कळतच नाही. प्रत्येक नवीन दिवशी नवीन नियम पाळूयात. आपण रोज त्या चुका करतो, दुसऱ्या दिवशी उठतो आणि पुन्हा त्याच चुका करतो. असं आपण वर्षानुवर्ष करतोय. सकाळी उठल्यानंतर काल ज्या चुका माझ्याकडून झालेल्या आहेत, त्या मी पुन्हा करणार नाही. हा एक विचार आपला पूर्ण दिवस सक्सेसफुल बनवू शकतो. फक्त सकाळी उठल्यानंतर आपल्याला 5 मिनिटांचा वेळ द्यायचा आहे आणि स्वतःला सांगायचंय, की जे काही माझ्याकडून चुकतंय ते सगळं सुधारण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे. हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. स्वतःला आठवण करून देणं गरजेचं आहे, की कुठेतरी आपण कमी पडतोय, कुठेतरी आपण चुकतोय, कुठेतरी सातत्य ठेवणं शक्य होत नाहीये. उठणं आणि तसंच जगाला सुरुवात करणं, दिवसाला सुरुवात करणं, हे चुकीचं आहे ना? इथंच खरी चूक होत आहे. म्हणून इथं 10 मिनिटांचा किंवा 5 मिनिटांचा वेळ स्वतःला देऊन शांत बसणं आणि आत्मपरीक्षण केलंच पाहिजे. सातत्य ठेवण्यामध्ये आपल्याकडून कोणत्या चुका होतात आणि त्या सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे 2 कॉलम करायचे आहेत आणि तिथं लिहायचं आहे.
मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, की लिखाण करा. काय लिहायचं मी तेही सांगते. पण तरीही मला एक कमेंट आली होती, ती वाचायला मला मिळाली, की "ताई लिहायचं काय? लिखाण काय करायचं हे तरी सांगा." तर आजचा टास्क हाच असणार आहे, सातत्य ठेवण्यामध्ये आपण कुठे चुकतोय, हा एक कॉलम असेल तुमच्या वहीमध्ये आणि मला माझ्यातली कोणती गोष्ट सुधारायची आहे, जेणेकरून मी सातत्य ठेवू शकेन. हे 2 कॉलम्स करा आणि ते सतत तुमच्या नजरेसमोर ठेवा. रात्री दमून भागून झोप यायला नाही पाहिजे. रात्री शांतपणे, समाधानाने झोप यायला पाहिजे, की आज दिवसभरामधली माझी सगळी कामं पूर्ण झालेली आहेत. जे काही मी ठरवलं होतं, त्या सगळ्या गोष्टींना मी चांगला वेळ देऊ शकले आहे आणि म्हणून आपल्याला झोप आली पाहिजे. उगाचच काहीतरी त्रास करून घेऊन, स्वतःच्या मेंदूला विनाकारण त्रास देऊन, त्याला थकवणं आणि मग झोप येणं ही गोष्ट वेगळी. त्यामध्ये फ्रेशनेस नाही वाटणार आहे आपल्याला उठल्यावर. पण ज्यावेळेला आपण समाधानाची झोप घेऊ, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी काम करण्यामध्ये आणखी जास्त एनर्जी येणार आहे. हो, मान्य आहे, की आपण कितीही प्रयत्न केला आपल्या कामाला स्टक राहण्यासाठी, आपल्या सवयींना स्टक राहण्यासाठी, तरीही इतर लोक येतात, आपला मूड घालवतात, आपल्याला त्रास देतात, आपल्या टाईम टेबलमध्ये बदलाव होतात, आपल्याला कोणी समजून घेत नाही, आपल्या प्रोफेशनला कोणी समजून घेत नाही. पण तरीही आपल्याला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. आपल्याला स्वतःसाठी फर्म स्टँड घ्यायचा आहे, फर्म डिसिजन्स घ्यायचे आहेत आणि स्वतःच्या आयुष्यावरती काम करायचं आहे, कारण ती आपली जबाबदारी आहे. मग कधीतरी कोणाला तरी वाईट वाटेल, कधीतरी कोणाला तरी आपला राग येईल. येऊ देत, कारण आपण आपली सगळी कर्तव्य पूर्ण करून स्वतःला वेळ देतोय, आपल्या कामाला वेळ देतोय, नाही म्हणतोय. मग इथे जर आपण आदराने, प्रेमाने नाही म्हणत असू, तर समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय याची जबाबदारी आपली नाही. कदाचित तुम्हाला आतापर्यंत कळलंही असेल, की तुम्ही सातत्य ठेवण्यासाठी कुठे आणि कसे चुकताय. लगेचच या गोष्टीवरती काम करायला घ्या. पुन्हा भेटूयात नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.